आता याला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव हे तुमच्यावरच आहे, पण खायला एकच नंबर लागते. कुकरमध्ये थर देऊन केलेला हा बिर्याणी पुलाव तुम्ही बघू शकता. तांदूळ इतका सुटसुटीत झालेला आहे, अजिबात वाटत नाही. कुकरमध्ये फक्त 15 मिनिटात केलाय आणि बॅचलरचा तर हा फेवरेटच असणार आहे. सगळ्यात आधी तर आपण तांदूळ भिजत ठेवायचा आहे, कारण बाकीची तयारी होते तोपर्यंत आपला तांदूळ पण छान भिजतो. तर मी इथं 2 कप भरून बासमती तांदूळ घेतला आहे, जो की आपण नेहमी बिर्याणीसाठी वापरतो तोच. स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालायचं यामध्ये आणि झाकून बाजूला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा. अर्धा ते पाऊण तास आपण याला भिजवून घेणार आहोत. तांदूळ भिजवून घेतल्याने आपला भात एकतर मऊ आणि मोकळा होतो आणि अजिबात गिजगा होत नाही. आता आपण चिकन मॅरिनेशन करायला घेऊयात. तर इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये घालायचे 200 ग्रॅम इतकं ताजं दही. दही आंबट नसावं. त्याच सोबत घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्याच सोबत काही पावडर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि बिर्याणी मसाला सर्व 1-1 चमचा मी घेतलेला आहे. आणि फक्त हळद ही अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि हळद नसेल घालायची तरीही चालतं. त्याचसोबत कोथिंबीर आणि पुदिन्याची पानंही बारीक चिरून घालायची. चवीप्रमाणे मीठ. मी इथं अर्धा टेबल स्पून इतकं मीठ घातलेलं आहे. एकदम परफेक्ट आहे 1 किलो चिकनसाठी. सर्व साहित्य चिकनला चांगलं चोळून घ्यायचंय, जेणेकरून फ्लेवर्स त्याचे आतपर्यंत पुरले जातात आणि चिकन छान असं मॅरिनेट करून घेऊया. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी असंच आपण झाकून बाजूला ठेवून देणार आहोत. अर्धा तास तरी असंच बाजूला ठेवायचं. चिकन मॅरिनेशन झालं. आता कुकरमध्ये 4 ते 5 पळी तेल घालायचे. त्यामध्ये उभे पातळ चिरलेले कांदे घालायचे. साधारणपणे 4 ते 5 कांदे इथे मी घेतलेले आहेत. कांदा मऊ होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान आपल्याला परतायचा आहे. हे परतत असताना त्यामध्येच मी 1 मोठा चमचा तूप सुद्धा घातलेला आहे. कांदा परतत आला की त्यामध्ये आपण खडे मसाले घालायचे आहेत. तमालपत्र, मिरी, लवंग, हिरवी वेलची, जिरे, दालचिनी. खडे मसाले सुद्धा कांद्यासोबत छान असे परतून घ्यायचे आहेत. खडे मसाल्यांचे फ्लेवर्स छान तेलामध्ये उतरतात. खडे मसाले आपण डायरेक्ट गरम तेलामध्ये घातले नाहीत, कारण का त्याचे नॅचरल ऑइल्स आणि जे फ्लेवर्स असतात ते करपण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण कांद्यासोबत त्यांना परतून घेणार आहोत. हे बघा, कांदा छान गोल्डन ब्राऊनचा कलर होईपर्यंत मस्त परतून घेतला की त्यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात आणि मोठा गॅस करून याला 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. कारण चिकन परतून होते तोपर्यंत एका साईडला आपण तांदूळ पाण्यामधून साईडला काढून एका ताटावरती पसरून घ्यायचा. चिकन 2 ते 3 मिनिटातच मस्त असं परतून झालं. नंतर आपण पसरलेला तांदूळ आहे त्यामध्ये चवीप्रमाणे, फक्त तांदळाच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि गरम मसाला टाकायचा आहे आणि हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ तांदळामध्ये वेगळं लावलं, कारण का आपण हे एकत्र मिक्स करणार नाही आहोत, थर देऊन करणार आहोत आणि त्यामुळे तांदूळ अगदीच बेचव राहायला नकोत यासाठी. सगळं मिक्स करून झालं. आता चिकनचा वर तांदळाचा थर लावून द्यायचा आणि अजिबात चिकन आणि तांदूळ एकत्र मिक्स करून घ्यायचे नाहीये. वरचीवरच त्याला थर देऊन घ्यायचा आणि जितका तांदूळ आहे तितकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. म्हणजे मी 2 कप तांदूळ घेतले होते तर 2 कपच पाणी घालते. जर तुमचा तांदूळ कमी वेळ भिजला असेल तर तुम्ही 1.5 पट पाणी पण यामध्ये घालू शकतात. आता याला हलवत बसायचं नाही, ढवळायचं नाही, काही नाही. कुकरचं डायरेक्ट झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढून कुकरची मनानेच वाफ जिरून द्यायची आणि हे घ्या, आपली मस्त चमचमीत झटपट अशी बॅचलर स्पेशल थर देऊन केलेली चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव तयार आहे. अशाच झटपट आणि छान छान रेसिपीज पाहायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रील तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.